आणि नाशिकमधल्या म्हाडा घोटाळा प्रकरणी 2 संशयित आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गृहप्रकल्पाचं कमी क्षेत्र दाखवून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे यांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी माझे सहकारी किरण गोटूर यांच्याकडे जाऊयात। किरण, कविता, मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये हा म्हाडा घोटाळा जो उघडकीस आलेला होता। या सगळ्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत अनेक जणांवरती गुन्हे दाखल केले आहेत। काही बांधकाम व्यावसायिकांवरती सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत। खरं तर 1 एकरच्या वरती बांधकाम क्षेत्र असेल तर त्यातले 20% घरं हे आर्थिक दुर्बळ घटकातील नागरिकांसाठी एकूणच राखीव असतो किंवा ते म्हाडाला जे हस्तांतरित करण्याचा नियम आहे। 1 एकरपेक्षा वरती बांधकाम असून सुद्धा कागदपत्रामध्ये फेरफार करून ते कमी हे बांधकाम दाखवून हे सगळं जे आहे ते म्हाडा घोटाळा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर ही सगळी कारवाईला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची सुद्धा स्थापना झालेली आहे आणि अगदीच काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका नायब तहसीलदारला नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी अटक केलेली होती आणि त्यानंतर आणखीन काल जे 2 सरकारी अधिकारी आहेत त्यांना या प्रकरणी अटक केलेली आहे आणि त्या दोघांनाही आज न्यायालयामध्ये जे हजर केलं असता 11 मे पर्यंत या दोघांनाही जे पोलीस कोठडी मिळाली आहे। त्यामुळे आणखीन चौकशीमध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आज माडा प्रकरणामध्ये कारवाई खरं तर नाशिक पोलिसांनी केली होती। त्या दोघी आरोपींना आज कोर्टात हजर केलं होतं। काय नेमकं कोर्टात झालं? म्हणजे गुन्हा हे गंभीर स्वरूपाचा आहे आणि कागदोपत्री पुराव्यावरती आधारित असल्याने आणि त्याची व्याप्ती मोठी असल्याने सखोल तपास करायचा असल्याने पोलिसांनी 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। थँक्यू। म्हाडा घोटाळा प्रकरणी या 2 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। अतिदुर्बल घटकातील लाभार्थ्यांची घरं त्यांच्यापर्यंत न पोहोचू दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे।